नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग करते खूप लवकर स्टार्ट. आज बाहेर मावशी आणि पप्पा लावतात बत्ती आणि मी डायरेक्ट बसलो नाश्ता करायला. मी दीदीला सोडायला उठलेलो तर मम्मी पण गेले कामाला. दीदी पण आज सगळं आजपासून रोजचा तो रेग्युलर रुटीन लागणार आहे. तर आज माझं कॉलेज नाही आहे, फक्त माझी एक्झाम लवकर येणार. आज 14 तारखेने 19 तारखेला माझी एक्झाम आहे. तर तेव्हाच डायरेक्टच स्टार्ट होणार आहे कॉलेज एक्झामच्याच दिवशी. तरी आता चहा नाश्ता करूया, त्याच्यानंतर बघूया काय काय होतं ते. मावशी सुट्टी संपली. आज तू जाणार ना दुपारी? बनवतो जेवण. मम्मीने भाजी बनवून गेली आणि मम्मी आज फोन विसरून गेली माहिती आहे. घाई करते असते ती सकाळी, म्हणून विसरली ती. असं कसं तरी वाटलं ना जेव्हा सुट्टी संपते, असं वाटतं की भाई सुट्टी संपायलाच नको, कंटाळ येतो. याला एक्झाम आहे, आता परवापासून एक्झाम आहे. अंघोळ केलीस? मी नाही केली अजून. आय एम डुईंग अभ्यास. एग्जाम इज कमिंग जवळ. That's why. समझा भिडू? समझा क्या? ओ मग असंच तर जेवायचं असतं. हे जेवायला ये. हे बघा हा, आता जेवून झाल्या झोपते हा. पाऊस बघा का गार हवा येते मावशी. आता सिनेमॅटिक शॉर्ट्स घेत होतो माहिती आहे मी. गाडीला नाही घालून ठेवायचा. अरे गाड किती होते त्याचं कवर गाडीला घालून. आरामात झोपली आहे आणि इथं उठलेले बोलते की चहा बनव. ए उठ ना. इथे कळते तुझं एक गरम असतं ना, इथं असं ठेवतो आणि बनवत होते. ओके असंच झोप. चहा आता टाकली आहे. ए चल उठ, चहा टाकली आता. उठ. काय तू हिरोईनच दिसते, मला नको दाखवू ना काय. ही बघा हिरोईन बोलते की डायरेक्ट उठलं चहा दे. आता फिर असं तोंडार मग उठेल. उठ. आता ते सीन असं आहे मंडळ की आत्ता चहा पिऊन झाले आणि आता 6. तर जातो मी मम्मीला आणायला. पप्पा पण खाली गेले तर त्यांना पण आणले आणि मम्मीला पण आणले. आताच ह्या लोकांना घेऊन आलोय आणि मध्येच पाऊस पडला आणि आम्ही तिघ ओले झालो. मी कॅमेराचं पाठी करू नाही शकत कारण आय एम उघडा. तू असं कर ना ब्लॉगिंग. असं सरळ धर ना, असं सरळ धर. असं कर. अरे मला नको दाखवस. असं कर. हां कसं पकडलं माहिती आहे. अंतर दाखवतो तुला. बोल आता बोल. आज गणपती बघायला जायचे इकडचे सगळे. रात्री आपण सगळे बस. मी पेट्रोल भरून आलो तरी तू आली ना. मी आता जस्ट फोन करणार होतो तुला. आता जस्ट झाले जेवून नाही कामं बिमं करून आणि आता हे जेवायची वेळ आहे. तिघांना चला
आणि आता आम्ही जाणार आहे. आज तर खूप लवकर होते. थांबा ना, ते लोक आणतायत ना गणपती बघायला, गणपती बघायला. आता जेवण झाले आणि आता सगळे निघालेत गणपती. उद्या जाणार आज मी. नाही ना बघत व्लॉग नाही ना बघत. चला चला चला. बघा या मंडपाची लाईन इथपर्यंत आहे. कोण थांबतं? पुढे जाऊन देऊया तोपर्यंत. भारी आहे ना मूर्ती. आता आलोय आम्ही दुसऱ्या ठिकाणी गणपती बघायला. हा साईनाथचा आहे आणि इथून पाठूनच असा आहे महेश पाकचा फेमस. या आता जाऊया आतमध्ये. हा गणपती पण मस्त आहे. एका पायावर आहे हा. मस्त वाटतंय रे. मस्त आहे ना. भाऊ काढतो ना. आता आलो आम्ही तिसरा. तिथून जस्ट फक्त पुढे चालत यायचं आहे आणि आतमध्ये शिरल्यावर हा काय गणपती ब्रो. हा युनिक गणपती आहे जरा. गणपती बघ मस्त आहे ना. हे तुळजाभवानी माहिती आहे ना. हा आहे महेश पार्क आणि समोर जे लावले मंडप तो आहे महेश पार्कचा गणपती. जाऊया. हा पण चांगला असं फेमस आहे महेश पार्कचा गणपती करून. समोर काहीतरी एंट्रन्स यांची अशी आहे आणि आतमध्ये गेल्यावर ओ हो काय डेकोरेशन काय आहे. वा उघडता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कटी लडके मार फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव अगत महेश पाकचा गणपतीचे दर्शन करून आलोय आणि ते आपलं नशीब की आम्हाला आरती भेटली म्हणून टाइम झाला. ओरडत होता बोला असा सणकला होता ना माझ्या. हो पाठवून ते सारखे जोरात ओरडत होते. कानाचे झालेले भुंगे. आता जातो काकडेच्या गणपतीकडे. तिकडे गर्दी नसली तर करू दर्शन, नाहीतर घरी जाऊ. कारण 11 वाजूनच गेलेत. हिला उद्या कामाला जायचं. बाकी कोणाला नाही जायचं आहे. फक्त हिलाच जायचं आहे म्हणून. आता जाऊया. आता आम्ही आलो वेस्टला आणि वेस्टचा पहिला गणपती आणि आमचा असा 5वा गणपती. आता फिरता ना. हो आवड भारी आहे. आणि हे लोक बघ काय करतात. मावशी खावशी रोड चालला. काय नको आता कॉर्नेटो खायचं ठरलंय तर कॉर्नेटो खायचा ना. तू नाही खायचा. तू फालुदा खाल्लायस. वेगळं नाही ट्राय करायचं मला. आता जस्ट आलोय घरी आणि वाजले 12:30. आम्ही खातो कॉर्नेटो. फ्रेश ब्रिश होऊन आलोय. सगळे खातात. तुला संपत आला.
आत्ताच कॉर्नेटो खाऊन झालं आणि बाहेर सगळे झोपलेत. 1 वाजले. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय.